नमस्कार रसिक मित्र. मनाच्या संदर्भातलं लेखन असलेलं हे मनाचे खेळ सारे या माझ्या ललित संग्रहातील एक लेख आपल्यासाठी सादर करतो आहे. त्याचं शीर्षक आहे ख्याली खुशाली. जुन्या काळी सारा पारिवारिक गोतावळा पंचक्रोशीत विखरलेला असायचा. आजूबाजूच्या गावात असलेल्या कोणाकडे तरी कार्यप्रसंग असायचे आणि मग त्याच्यासाठी जाणं व्हायचं. हे असे कार्यक्रम वर्षभर चालू असायचे आणि अशा कार्यक्रमासाठी जवळच असलेल्या गावामध्ये मग सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत आपल्या घरी मुक्कामाला परतायचं, असं ते शेड्यूल किंवा वेळापत्रक असायचं. अशा या कार्यक्रमासाठी आवर्जून हजर राहायचं ही एक पारिवारिक पद्धत होती, सर्वमान्य पद्धत होती आणि तसा तो रिवाज होता जो पाळला जायचा. या आवर्जून जाण्या येण्यामुळे माणसे एकमेकाच्या नित्य संपर्कात असायची. अशा भेटीमध्ये एकमेकांची ख्याली खुशाली विचारली जायची आणि मग अशा भेटीने मानसिक आधार मिळायचा. पैशाची श्रीमंती जरी सरसकट नव्हती, पण मनाने श्रीमंत असणारे माणसे मात्र भोवताली भरपूर असायची. त्यांचा आधार फार मोलाचा. त्यांचे खुशालीचे कौतुकाचे 4 शब्द मनाला उभारे देत असायचे. आपसातील परिवारांना एकमेकाबद्दल आपुलकी होती, जिव्हाळा होता, सहानुभूती होती. याचा अर्थ त्यांच्यात मतभेद नव्हतेच असं मात्र मुळीच नाही. त्यांच्यातही हेवे द्यावे असायचे. एकमेकांची उणीधुणी इतरांसमोर सांगायची हौस असायची. पण या गोष्टी चालायच्याच. अडचणीच्या वेळी मात्र अशी माणसंसुद्धा मनातील सारं विसरून बाजूला ठेवून मदतीसाठी धावून येत असत. या सगळ्यांना आपला माणूस खुशाल आहे याचं समाधान मिळवायचं असतं. या अशा जुन्या काळामध्ये ख्याली खुशाली सांगणारे एक लोकप्रिय साधन होते. त्याचं नाव पोस्टकार्ड. घराघरातील माणसं दूरवर राहणाऱ्या आपल्या माणसाच्या ख्याली खुशालीचा मजकूर असलेलं पत्र कधी याचं वाट पाहायचं. प्रत्येकजण गावाला निघालेल्या माणसाला म्हणायचा, पोस्टकार्ड टाक बरं का लवकर, आम्ही वाट पाहत असतो. असं या एका गावाहून दुसऱ्या गावावर प्रवास करत येणारं हे पोस्टकार्ड घरामध्ये आलं की घरातला हर एक व्यक्ती एकमेकाच्या हातातून ओढून आधी मला वाचू दे असा हट्ट करून ते पत्र कधी वाचतो असं प्रत्येकाला होत असायचं. साधेसुद्धे हे पोस्टकार्ड, त्याच्या सोबत आंतरदेशीय इनलँड लेटर आणि पाकिट या असाही ख्याली खुशाली सांगण्याचा कळवण्याचा एक 3 माध्यम प्रकार होते. त्यात पोस्टकार्ड म्हणजे पारिवारिक माध्यम. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीने पत्रातील मजकूर वाचायचा आणि सगळं खुशाल आहे बरं का असं घरातील महिला मंडळांना सांगायची पद्धत होती. मग भरल्या डोळ्याने घरातील आजीबाई, आईसाहेब, ताईसाहेब अशी मंडळी समाधानाने मग बरोबर सगळं खुशाल आहे ना असं म्हणून पुन्हा घरातल्या कामाला जुंपून घ्यायच्या. आंतरदेशीय पत्रातला मजकूर तसा सर्वसमावेशक. या पत्रामध्ये आरंभ बाबांना उद्देशून असायचा, वडिलांना उद्देशून असायचा, थोडा आईसाठी, आईची काळजी कमी करणारा मजकूर आणि मग भावंडांचे नंबर, बहिणींचे नंबर आणि आजूबाजूच्या शेजारी पाजाऱ्यांचीसुद्धा आवर्जून चौकशी केलेली अशी. आणि शेवटी वयोमानाप्रमाणे सर्वांना शिरसाष्टांग नमस्कार, आशीर्वाद, शुभ आशीर्वाद अशी संबोधनं आशीर्वादपर असायची. बंद पाकिट ते मात्र एकांतातच वाचले जायचे. इकडे सगळं खुशाल आहे, काळजी करू नकोस, आपला एकटेपणा लवकरच संपेल असे हे प्रेमाचे शब्द असलेले बंद पाकिटातील पत्र तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी असायचे. हे 4 शब्द वाचून मग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकटेपणाचं नीरस जगणं सुरू व्हायचं. पण बंद पाकिटातल्या आठवणी, त्यातले शब्द अनेक दिवस पुरणारे असायचे. मित्र, एकमेकापासून दुरावलं माणसाला सहवासाची आणि प्रेमाची, मायेची किंमत कळत असते. दूरवर गेलेला माणूस भलेही शरीराने तिथे असतो, पण मन त्याचं आपल्या घरात, आपल्या माणसाभोवतीच बिरबिरत असतं, घुटमळत असतं, गुंतलेलं असतं. विरहानेच प्रेमाचे धागे घट्ट विणले जातात
हे खरंच आहे आणि अशा या पत्रातले मजकूर हे धागे अधिक घट्ट करतात. पैसा खर्च न करता ज्या काही गोष्टी करता येतात त्यात आपलेपणाची भावना निर्माण करणे ही खर्च न करता करण्यासारखी गोष्ट आहे. ही गुंतवणूक फार मोठी असते. बिकट प्रसंगी आपण केलेल्या मदतीची आठवण ठेवून मदतीस धावणारी माणसे अजूनही आहेत. म्हणतात ना, कृतज्ञता तेवढी विसरावी आणि कृतज्ञता सदा स्मरावी असा हा व्यवहार असतो. आताच्या नव्या आधुनिक काळात माणसे भलेही प्रत्यक्ष भेटत नसतील, पण नव्या तंत्रज्ञानामुळे हा मोबाईल आल्यापासून 24 तास आपण एकमेकांच्या सहवासात आलो आहोत. महिने साधा शब्दही न बोलणारे पत्र लिहून ख्याली खुशी कळवता येते हे विसरून गेलेले आहेत. एकाएकी दिवसभर बोलायचं सुरू झालं. हा अति आपलेपणा मग कधीकधी नकोसा वाटायला लागतो. कारण नको इतक्या चौकशा सुरू झाल्या, नको तितकी लुडबुड सुरू झाली. ही अशी अतिजवळीक आता अनेकदा नकोशी वाटू लागते. बंद दरवाजातील जग, त्याच्यातील अनेक गोष्टी सार्वजनिक ठिकाणी चविष्टपणे चर्चेला जातात की काय अशी भीती वाटावी अशी ही परिस्थिती झाली. मित्रांनो, हे अशा पद्धतीचे जे काही चौकशा होतात ही ख्याली खुशाली आहे असं कसं म्हणता येईल? उलट ही तर एखाद्याच्या नाजूक गोष्टींना चव्हाट्यावर आणण्यासारखं आहे. इंटरनेटवर एखाद्याबद्दल संभ्रम निर्माण करणारी पोस्ट टाकून दिवसभर गोंधळ माजेल यात विकृत आनंद मिळवणारी प्रवृत्ती पाहून मन खरंच खूप व्यथित होऊन जातं. आजच्या अस्थिर वातावरणात एकमेकांना सांभाळून घेत रोजचे जगणे कसे सुसह्य होईल याचा विचार करण्याचं जर आपण ठरवलं तर आपण आपल्या माणसाला निश्चिंतपणे जगण्यास मदत करण्यासारखंच आहे. यालाच आपण ख्याली खुशाली असे म्हणत जाऊ, आहे की नाही? लेख कसा वाटला? ख्याली खुशाली विचारण्याचं मात्र मनावर घ्या. या लेखला अभिप्राय द्या, कॉमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. मित्रमंडळींना सांगा. भेटू नव्या एपिसोडमध्ये. नमस्कार.